हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगू इच्छित आहे की पिकोफॉल मशीनवरती शिलाई कशी करायची, किंवा ज्यांच्याकडे पिकोफॉल मशीन असते त्यांना माहिती नसते की शिलाई कशी करतात, तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची एक सेटिंग आहे, त्याचबरोबर दाब पण चेंज करावा लागतो. एक दोन ते तीन गोष्टी ज्या आहेत त्या ज्या तुम्ही व्यवस्थित केल्यात तर मग तुम्ही या पिकोफॉल मशीनवरून शिलाईसुद्धा करू शकता. आता त्या कोणकोणत्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू पहा, मध्ये स्किप करू नका. अगदी छोटासाच व्हिडिओ होणार आहे, मात्र खूप इम्पॉर्टंट असणार आहे. स्किप करून जाऊ नका, ठीक आहे. चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर इथं बघू शकता तुम्ही, हा जो आहे हा शिलाई करतानाचा वापरण्याचा दाब आहे. जो पिकोफॉल मशीन तुम्ही ज्यावेळेस परचेस करता अशा वेळेस तुम्हाला दोन दाब दिले जातात. एक जो दाब असतो तो पिकोचा आणि दुसरा जो असतो तो शिलाईचा, ठीक आहे एव्हरीवन. तर हा जो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही शिलाई मशीनवरती पिकोऐवजी शिलाई करता अशा वेळेस तुम्हाला एक सेटिंग चेंज करायचे, दुसरं जे आहे ते दाब चेंज करायचा आहे, ठीक आहे. या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, ह्या तुम्ही केलात व्यवस्थित की तुम्हालासुद्धा शिलाई घेता येते, म्हणजे शिलाई कशी करायची हे समजून जाईल, ठीक आहे. तर सुरुवातीला जे आहे ते आपण सेटिंग चेंज करूया. ही जी सेटिंग आहे ही पिकोची असते, ती ऑलरेडी या मशीनला सेट असते. आणि जी शिलाई असते म्हणजे झिगझॅगची म्हणा किंवा नॉर्मल शिलाईची असते ती मात्र आपल्याला करावी लागते. त्या तिन्हीपैकी कोणती एक तरी सेट असतेच, ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, ही जी पिकोची सेटिंग आहे ते चेंज करूया. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं एक स्क्रू दिलेला असतो, तो तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरच्या वतीने असा लूज करायचा. आणि ही जी आहे ही शिलाईची आहे, ठीक आहे. तर ही झिरोवरती ठेवायचं आहे तुम्हाला शिलाई करत असताना एव्हरीवन, ठीक आहे. अशा प्रकारे हे करून बाण जो आहे तो व्यवस्थित परफेक्ट ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर हा स्क्रू जो आहे तो फिट करायचा आहे. त्याचबरोबर ही जी सेटिंग आहे ही सेटिंग जर तुम्ही कमी जास्त केली असेल किंवा तुम्ही शिलाई मशीन घेतल्यानंतर जर ती कमी जास्त असेल आणि तुम्ही ती चेंजच केली नसेल तर तुम्हाला शिलाई घेताना किंवा शिलाई घेत असताना नॉर्मल 5 वरतीच ठेवायची, कारण जी नॉर्मल शिलाई असते ती 5चीच टिप असते, ठीक आहे एव्हरीवन. तर ही सेटिंगची तरी तुम्हाला माहिती भेटलीच असेल, ठीक आहे. आता आपण दाबची सांगते मी तुम्हाला. तर हा जो दाब आहे हा पिकोचा दाब आहे, जो पिको करताना वापरायचा असतो. आणि हा जो आहे हा शिलाई करताना वापरायचा आहे, ठीक आहे. तर हा जो स्क्रू आहे हा स्क्रू तुम्हाला लूज करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि हा दाब काढून घ्यायचा. आणि हा जो दाब आहे हा दाब तुम्हाला या ठिकाणी बसवायचा आहे, ठीक आहे. शिलाई मशीनच्या रिलेटेड जर तुमच्याकडे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर मला कमेंट करून विचारू शकता, किंवा माझ्या चॅनलवरती बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, ठीक आहे. तर बघू शकता इथे जो दाब आहे हा दाब मी परफेक्ट बसवून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रू ड्रायव्हरचा वापर करायचा आहे आणि जो दाब आहे तो फिट्ट बसवून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर या दोन सेटिंग मस्त अशा झालेल्या आहेत. तर एव्हरीवन इथं मी बॉबिन भरून मशीनला लावलेला आहे. आता फक्त सुईमध्ये दोरा ओवायचा बाकी आहे. महत्त्वाच्या ज्या दोन सेटिंग आहेत त्या तुम्ही केलात ना तर तुम्हाला या शिलाई मशीनवरती नॉर्मल शिलाई किंवा टीप म्हणा, त्याचबरोबर झिगझॅग टीप, त्याचबरोबर पिकोफॉल असे तिन्ही काम या एका शिलाई मशीनवरती करू शकता. या शिलाई मशीनला तीन नावे आहेत. पहिलं 2 in 1 किंवा पिकोफॉल किंवा अंब्रेला अशी 3 प्रकारची नावे आहेत, ठीक आहे. तर आता इथे मी एक सॅम्पल कापड घेतलेला आहे. या कापडावरती तुम्हाला 2 in 1 किंवा पिकोफॉल किंवा अंब्रेला मशीनवरती तुम्हाला मी नॉर्मल शिलाई घेऊन दाखवणार आहे, ठीक आहे. ज्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत त्या आपण चेंज केलेल्या आहेत, एक म्हणजे सेटिंग आणि दुसरे म्हणजे दाब, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला टिप घेऊन दाखवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुमच्या घरी कोणती शिलाई मशीन आहे किंवा तुम्ही परचेस करणार आहात का मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे. जर तुमच्या काही शंका असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. तर बघू शकताय अगदी छान टिप येते, परफेक्ट येते. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती मी तुम्हाला इथे टिप घेऊन दाखवतच आहे. खूप छान आहे, कारण मी माझ्या अनुभवानुसार सांगते. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून परचेस करू शकता. बघू शकता नॉर्मल शिलाई टिप घेतलेली आहे. आणि या मशीनची सविस्तर माहितीवरचे चॅनेलवर माझ्या बरेचसेच व्हिडिओ आहेत, तुम्ही जाऊन चेकआउट करा. चला भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.